गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य कडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गाईज मी लवकर उठलो, रोहिणीताईच्या पहिले उठलो आहे मी, पण रोहिणीताई लेट उठली. आज थोडा वेळ होणार मला ऑफिसला जायला. मी तर झाडूच मारत आहे. काय बोलले का? बोल ना. काल जेवायला उशीर झाला का? उठलो आणि झोप लागत आहे रोहिणीताई. फ्रेश वगैरे होतो. फ्रेश झाल्यानंतर मला भेटतो, पहिले तर झाडू मारू. हिचे काम चालू आहे गाईस. आणि नाही काम सांगितलं मला काय खजूर झाडू ठेव, खाली ठेवतो इकडे ठेव, तर पाणी जर पडलं तर तुला पण पाहिजे तेच घेऊ. सकाळी खाल्ले मी, केळं खाल्ले, त्यानंतर खजूर खाल्ले. आता नाही, आता पण तेव्हा काढली गाडी. आणि आम्हाला वाटलं की वेळ होणार, बट ताईचं लवकर आवरून झालंय. आवरून झाल्यानंतर लाईट गेली आहे. बरं झालं की तिचं गरम पाणी होतं, ते गरम झालं, नाहीतर तिचे वांदे झाले असते. थंड्या पाण्यानं आंघोळ केली असते ताईनं. आता मी नाश्ता करतो पाहिजे. नाश्त्यामध्ये बघा भात आहे आणि बेसन आहे, सो करूया नाश्ता. काहीच टिफिन पण झाला आहे, टिफिन टाकून देतो लागेल ती. आणि आमचं कुकर थोडं खराब झालं आहे गाईस, तो कुकर पण टाकायचं आहे आता. बघू इकडे कुठलं शॉप असेल तर टाकून देऊ. हिची बॅग खूप भारी आहे. त्या बॅग मध्ये लॅपटॉप कामातच असते. ते कुकरचं आहे. नाश्ता करता घ्यायचं, गंधच घेतलाय तुझं. माझं तर आवरून झालंय गाईस. आय कार्ड पण घातलाय मी. आता आम्ही निघतो ऑफिससाठी. आणि हिचं कुठे गेली? हां होय, हे तिथं आवरत आहे तिचं. माझं झालं आहे आवरून. जॅकेट घातली आहे. ही मला जॅकेट दिली होती माझ्या आजोबाने, लोंढे बाबांनी दिलं होतं. मम्मीचे पप्पा आहे, त्यांनी दिली होती जॅकेट. जारा नाव आहे इथं लिहून, जारा. सो आता काही नाही, काही ऑफिसला जातो आम्ही. 9 वाजून झाले असेल 3 मिनटं. आपल्याकडे फक्त रोहिणीताई 9 वाजले ना घ्यायचं. आमच्याकडे फक्त 30 मिनटं असते. 30 मिनटामध्ये पोचावं लागते आम्हाला. माझं तर 9:30लाच लॉग इन पाहिजे. 9:28पर्यंत टच होऊन जातो. बरोबर जातपर्यंत ना रोहिणीताई 9:30 पण होऊन जाते. झालं तुझं? हां, कृष्णा बघा झोपला, उठला. काहीच थंडी जास्त वाढली आहे, त्यामुळे जॅकेट स्टॉल वगैरे बांधूनच जातो आम्ही. जास्त एक तर थंडी वाढली आहे. हिनं सॉक्स घालत आहे. चला मी पण घालतो. काहीच पोचलो ऑफिसला. 9:35ला पोचलो. 5 मिनटं थोडं लेट झालं. चला जाऊया ऑफिसला. तुम्हाला मी लंच ब्रेकला भेटतो गाईस. 6th फ्लोअर. गाईस लंच ब्रेक झाला आहे. जेवायला आलो आहे. मुंगाची डाळ दिली आहे ताईनं, चपाती आणि खजूर, आणि यानं शेंगदाणे आणले आहे. थँक्यू. आता जेवण करतो आम्ही. काही जेवण झालं आहे माझं, सो मी आता अंदर जातो. तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो, लॉग आउट होणार तेव्हा. चला जाऊया. काही झालं आहे ऑफिस. 7:30 वाजता सुटलं गाईज. आज 7:30लाच सुटते, पण 7ला सोडायचे मॅडम. आज 7:30 झाले गाईज. सो चला गाईज घरी जाऊया. गाईज पेट्रोल भरतो आता आम्ही. रोहिणीताई आली आहे. आम्ही कुकरचं ते करायसाठी आलो आहे. ते थोडं फिट करायचं आहे.
शिट्टी वाजतच नाही त्याची, सो त्यामुळे डॉक्टरनं त्याची प्रॉब्लेम सांगितली आहे गाईज. ॲक्च्युली ना पाडलं वाटते ते कुकर. तू नाही पाडलं? अगं मी पाडला असेल मग. तो पडला आहे, सो त्यामुळे तो डॅमेज झाला आहे असं सांगितलं आहे डॉक्टरनं. तर ते सकाळी करायचं ते काम, सकाळी करतो आता काम ते. गाईस बघा ताईनं आमलेट ब्रेड बनवलं आहे, सो आमलेट ब्रेडच खातो आज. आज जेवण नाही आहे, ताई बोलली की आज आमलेट ब्रेड खाणार, सो तेच खात आहे. म्हणत आहे जमलं रे. ताईनं ब्रेड आमलेट बनवलं होतं, त्याच्याच आमचं जेवण झालं आहे गाईस. सो ताई इधर झोपली आहे, आता मी पण आराम करतो. आजचा ब्लॉग असा होता गाईस, नॉर्मल ब्लॉग होता. तुम्ही गाईस मला कमेंट करून सांगा यार मी कुठल्या टॉपिकवर ब्लॉग काढू. मला एकतर दिवसभरामध्ये वेळ कमी असते, फोन मला एकतर अलाउड नाही, त्यामुळे मला ब्लॉग बरोबर जमतच नाही सध्या. जमत नाही तर मी असं डोक्यात नाही आणलं आहे की आता जमत नाही आहे, अपलोड नाही करायचं असं वगैरे काही नाही. जेवढं बनन तेवढं करेन मी माझे ब्लॉग, बट अपलोड करणार. सो तेच तुम्ही फक्त कमेंट करून सांगा गाईज मला की मी कुठल्या टॉपिकवर ब्लॉग बनवू, मी जसे ब्लॉग बनवू. सो गाईज आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, नाही तुमचं प्रेम असंच राहू द्या. गुड नाईट अँड बाय.